नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र नंदू। हे बघा, आपली तिळाची पूर्वतयारी सुरू आहे। आपण आधी पंजी काढून म्हणजे व्हिपास मारून इथली पराठी काढून घेतली। हे बघा, पराठी अजून कापूस तसाच आहे, काही ठिकाणी पडलेला। आणि त्यानंतर काल रोटा मारला आणि लगेचच आपण पाणी सुरू केलेलं आहे यावर। काल एक शिप दिली आपण इथं मधात, आणि ही आज शिप चालू आहे। बघा, एका ह्याच्यात तिळाची पूर्वतयारी सुरू आहे आपली, कारण आपण पाणी देऊन पेरत असतो। बघा, आपले 24 नोजल लागलेले आहे। हे बघा, या बाजूला आहे 12। ही रांग आहे, ही रांग अशी 12ची आहे, आणि ही रांग अशी 12ची आहे। 12 आणि 12 24 आहे। हे आपला पराठीचं क्षेत्र होतं 1.25 एकर, परंतु या ठिकाणी आपण 1 एकरातच तीळ लावणार आहे। आपण या बाजूने हे इथून हे क्षेत्र या बाजूपर्यंत, हरभऱ्यापासून, आणि तिथून ते लिंबूचं जे झाड दिसते बघा, ते लिंबूचं झाड, हे जे लिंबूचं झाड आहे, हे या लिंबूच्या झाडापर्यंतच आपण असा पेरणार आहोत। हो, असा या धुऱ्यापासून तर या धुऱ्यापर्यंत असा लिंबूपर्यंतच पेरणार आहे। कारण त्या मागच्या बाजूने आपण पेरणार नाही, कारण ते जे बांबूचे झाडं आहेत ते यावर्षी आपल्याला बांबूचे झाडं काढायचे आहेत, म्हणून तिथं आपण थोडी जागा सोडून देऊ। त्याच्यामुळे फक्त आपला 1 एकराचाच तीळ राहणार आहे। 1 एकरात तीळ आपण किती होते ते बघू। 1.25 एकरात आपण जी घनदाट पद्धत लावली होती पराठीची, जी घनदाट पद्धत लावली होती 3.5x1 वर, त्या घनदाट पद्धतीत आपल्याला 3.5x1 वर असा 1.25 एकरात 17 क्विंटल 10 किलो असा आपल्याला ॲव्हरेज आला आहे। 1.25 एकरात 17 क्विंटलच पकडा। 1.25 एकरात म्हणजे 50 गुंठ्यात 17 क्विंटल, म्हणजे किती झाला तो? 3, 3.5, 3.5 म्हणजे 13 क्विंटल एकरी 13 क्विंटल कापूस झालेला आहे आपल्याला। 13 क्विंटल एकरी झालेला आहे। 13 जास्त 13.5 क्विंटल एकरी झालेला आहे, असा कापूस झालेला आहे आपल्याला। बघा, अशा प्रकारे आपल्या 2 रांगा चालते। 7.5ची मोटर आहे। हे बघा, कनेक्शन इथून एकच आहे। हे बघा, दोन्ही साईडला तिकडे आहे, इकडे आहे। काल धुऱ्याकडून लावली होती आपण, हे इकडून, आज इथून लावली, त्यानंतर इथून रोज 2-2 सुरू आहे। उद्या एका दिवसानं त्या बाजूला त्या धुऱ्यानं, आणि हे अशी राहिलेली जागा हे या धुऱ्यानं, असे 2 रांगा राहील। आज ह्या 2 रांगा, अशा प्रकारचं आपलं पहिलं पाणी। आणि जेव्हा वापसा कंडिशनला येईल तेव्हा आपण इथं पेरू, आणि त्यानंतर लगेचच आपण 2-2 घंट्याची शिफ्ट देऊ। ही सिंगल पाईपवर 4 घंट्याची शिफ्ट आहे। आता आपण याला सिंगल पाईपवर बघू, आपण 1-1.5 घंट्याची शिफ्ट देऊ। कारण कसं आहे मित्रांनो, तीळ पेरल्यानंतर लगेचच त्याला मुंग्या जमा करू नये, कारण तीळ हा आपल्या तिफणीनंच पेरावा लागते, आणि तीळ पेरल्यानंतर तो वरच असतो, काय 1-1.5 सेंटीमीटर खाली पेरावा लागते त्याला, आपल्या तिफणीनंच पेरायचं बैलांच्या। तो जास्त खाली जाऊ नये, आणि वर राहिला तर त्याला मुंग्या जमा करतात जास्त। जर तसाच मोकळा राहिला तर लगेच आपण त्यावर 1.5 घंटा सिंगल पाईपवर 1.5 तास आपण पाणी देऊया। म्हणूनच हे आता हे करून घ्यायचं, चांगली ओल करून घ्यायची, वापस आला की लगेच पेरायचं, आणि नंतर फक्त 1.5 तास, असं 1.5 तास पाणी देऊया। मागच्या वर्षी आपण वेस्टर्न 11 हा तीळ पेरला होता, वेस्टर्न 11 तीळ पेरला, आणि त्याला आपल्याला 2.5 एकराला 10.5 क्विंटल तीळ झालेला आहे आपला मागच्या वर्षी। म्हणजे
4, 4.25 क्विंटल, 4.5 क्विंटल एकरी पिकला तो आपल्याला. यावर्षी पण जमलं तर आपण गोफण्या तीळ जो आहे, गोफण्या तीळ तो लावू जर भेटला तर, नाही तर मग आपला जो वेस्टर्न 11 आहे तोच लावू. कारण वेस्टर्न 11 चांगला तीळ आहे. मागच्या वर्षी आम्ही अनुभव घेतला आहे, त्याच्यामुळं मग म्हणून म्हणतो मी चांगला. असं काही नाही, मी कोणत्याही कंपनीची म्हणजे कोणत्याही कंपनीचं नाव घेत नाही. तुम्हाला जो पटेल तो घ्या, त्याचं हे लावा, लागवण करा. कारण मला मागच्या वर्षी वेस्टर्न 11 मी लावला, तो मला एकरी 4, 4.5चा त्याचा ॲव्हरेज बसला. 19 फेब्रुवारीला पेरून पण मला तो 4, 4.5 क्विंटल झाला एकरी. म्हणून यंदा आपण आजची आहे 30 जानेवारी. 30 जानेवारी आज तारीख आहे आणि 30 जानेवारीपर्यंत बघा आपण पाणी देऊ. 2-4 दिवस म्हणजे त्याला वापस कंडिशन यायला लागेल आणि पुढच्या बुधवार गुरुवाराकडे आपण यामध्ये पेरणी करू. अशा प्रकारचं आपलं नियोजन आहे हे. तुम्ही कोणताही वेस्टर्न 11 लावा, दप्तरी लावा, अजून दुसरा कोणता लावा, 80 111 असं काहीतरी समथिंग आहे, ती जात लावा, PKB लावा, कोणतीही लावा. तुम्हाला जे मिळेल किंवा जे पटेल तुम्हाला, आणखी कोणी तुमच्या एरियात जो कोणता जास्त पिकला असेल तो लावा. माझं कोणत्याही कंपनीचं असं काही प्रमोशन करण्याचा काही हेतू नाही. तुम्ही कोणताही लावू शकता. अशा प्रकारचा आपला तिळाची पूर्व मशागत अशी सुरू आहे. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.